नमस्कार. तर माझ्या किचनचा आज काहीसा असा अवतार होता. कारण आता श्रावण महिना निघतोय म्हणून सगळं भांडे वगैरे आम्ही धुवायला काढले होते. तर आज माझी आणि आत्याची एकादस होती म्हणून छान अशी ते शाबू करून घेतली. तर मोठे ब्लँकेट वगैरे धुवायचे होते म्हणून मी ते मशीनलाच लावले. कारण आवरत नव्हते ते धुवायला, इतके जड आहेत ना. तर घर तर आम्ही स्वच्छ करून घेतलं होतं. त्यात आज होता रविवार, त्यामुळे ऋतू ते असल्यामुळे थोडा कामाला उशीरच झाला. कपडे घर पुसून तर झालं होतं, पण भांडे अजून तसेच पडले होते. हे अजून डब्बे घासायचे होते आम्हाला. तेवढ्यात ऋतू उठली. हिला ॲपल कट करून दिल्यावर ही खात बसली. तेवढ्यात आम्ही डब्बे घासून घेतले. परत कृष्णा उठायच्या आधी सगळे डब्बे फरताळीत लावून घ्यावं म्हटलं, कारण तो उठल्यावर काहीच करू देत नाही. काढताना सगळं डब्बे आपण खूप सहज काढतो, पण ठेवताना कळतच नाही कशात काय घालावं आणि कसं ठेवावं ते. पण तसं काही ह्यावेळेस झालं नाही, कारण बाजार संपत आला होता. थोडासाच होता. ते मी छोट्या डब्यांनी भरून ठेवलं होतं. थोडं काय होतं थोडंफार ते. सगळी कामे आम्ही एकाच दिवशी काढली होती, त्यामुळे थोडासा कंटाळा आला होता भरून ठेवायचा. पण काय करणार, कृष्णा उठल्यानंतर हे एवढंही करू देत नाही, त्यामुळे मी पटपट सगळे डबे भरून ठेवले. तर असं स्वच्छ ही फरताळ फक्त 2 दिवसच दिसते, परत धूळ बसून आणि घाण होतं. तर तेवढ्यात कृष्णा उठलाच, तर ऋतू असं त्याला हे माझ्याकडे येऊ देत नव्हती. चल मी घेते तुला म्हणायची आणि त्याला हॉलमध्ये घेऊन चालली होती. ऋतूला आता कळतं आई कामात आहे, त्यामुळे ती कृष्णाला घ्यायची आणि आजीकडे नेऊन सोडायची. तर तेवढ्यात वाजले होते 5:30. मी गबाळात लायटर कुठे ठेवला होता तेच मला माहीत नाही, त्यामुळे मी आज माचीसनेच गॅस पेटवला. तर 5:30 वाजले होते, त्यामुळे मला आणि आत्याला छान असा चहा करायला ठेवला. इतर वेळेस मी काही चहा घेत नाही, पण आज एकादस आहे म्हणून चहा घेतला. चहा घेतलं की थोडासा कंटाळा गेल्यागत वाटतो, म्हणून आम्ही दोघींनी चहा घेतला आणि ऋतूला मामाला वगैरे दूध दिलं. तर दिवस मावळला होता, तर माझ्या आधी हिलाच घाई असते देवाला दिवा लावायची. तर हिनेच आज अगरबत्ती वगैरे धूप लावली होती. तर छान असा दिवा लावला. तर कसा वाटला आजचा व्लॉग? तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.